सुट्टीच्या दिवशी बरंच काही करायचं असतं. संध्याकाळचा वेळ स्वतःसाठी राखायचा म्हणून स्वयंपाक सकाळीच जास्त करायचा असतो. इस्त्रीला कपडे द्यायचे विसरले, की कामाचा लोड जरा वाढतो. एडिटिंग, लिखाण संपतो ना संपतो. आठवड्याचा पसारा वाट पाहत असतो. सगळं जागच्या जागी गेल्यावरच समाधान मिळतं. चहाच्या घोटाने आणखी वाढतं. आज जरा जास्त चालायचं. रोजपेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचं. किशोरदादांची गाणी ऐकत भटकायचं, शांत बसून स्वतःशी बोलायचं. स्वतःशी बोलायचे फायदे विचाराल तर बऱ्याच चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आयुष्य सुंदर व्हायला लागतं. एकांत आणि नवं ठिकाण आवडू लागतो तोवर घरी जायची वेळ होते. घरात आल्या आल्या असं काहीतरी दिसतं की निराश झालेलं मन पुन्हा हसतं. आज आजीची जयंती म्हणून तिनं दिलेली साडी नेसायची आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करून शेवटी तिच्या आठवणीत रमून जायचं.